इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानं पत्रकार दिन आणि गौरव पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल आंबी यांच्या हस्ते मानपत्र देऊन डॉक्टर गोऱ्हे यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी मनीष आपटे आणि सुरभी इनामदार यांनी मन के गीत कार्यक्रम सादर केला। बहारदार गीतांचं सादरीकरणानं श्रोते मंत्रमुग्ध झाले। याप्रसंगी बोलताना डॉक्टर गोऱ्हे यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळण्याचं काम निरंतर सुरू असल्याचं सांगितलं। कोविडसारख्या काळात श्रमिक पत्रकार संघाचं नुकसान झालं, पण तरीही त्यांनी सोशल मीडियाद्वारे लोकांना माहिती पुरवण्याचं काम नेटानं केलं। आता वृत्तपत्र क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केवळ वाढलाच नाही तर विस्तारलाही आहे। त्यामुळे कुठलीही बातमी क्षणार्धात वाचकांपर्यंत पोहोचत आहे। समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा श्रमिक पत्रकार संघातर्फे केला जाणारा गौरव निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार डॉक्टर गोऱ्हे यांनी काढले। आमदार राहुल आवाडे यांनी समाजातील विविध घटकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं। गेल्या काही वर्षात वृत्तपत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाला असून पत्रकारांनीही नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलंय। पत्रकारांसमोरील समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना डॉक्टर गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। याप्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार छोटू सिंग राजपूत यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। पत्रकार दिनानिमित्त आयोजित निबंध आणि चित्रकला स्पर्धेचं बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाला ओमप्रकाश दिवटे, प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते।